धनंजय मुंडेंना संसर्ग केलं जातंय का बीड प्रकरणात? या बाबतीमध्ये मी अधिक न बोलणं, मला वाटतं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की शेवटी आता तपास सुरू आहे. काल ते शरण गेलेले वाल्मिकजी कराड, त्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जो दोषी असेल त्याच्यावरती कारवाई 100% केली जाईल, जो असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. नाही, धनंजय मुंडेचा मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो, मुंडे साहेबांचा यामध्ये कुणी काय म्हणू देतात, त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसावा हे निश्चित प्रकारे असते आपल्याला वाटतं. व्हिडिओ व्हायरल होता, त्यांचा संबंध आहे, पान हलत नाही, आपण नाही म्हणता. नाही, पंकजाताई असू द्या किंवा पंकजाताई आमच्या नेते आहेत, धनंजय मुंडे साहेब पण आमचे नेते आहेत. आणि शेवटी तुम्हाला मी आज सांगतो की धनंजय मुंडे साहेबांचा तुम्ही अवघा शेवटी ठीक आहे, मित्र कार्यकर्ता प्रत्येकाचा असतो. एखाद्या मित्रांनी कार्यकर्त्यांनी किंवा एखाद्या नेत्यांनी केलं म्हणजे त्या वरच्या नेत्याचा कुठं काय त्यात दोष असतो असं नाहीये. त्यातनं तपासामध्ये सगळं समोर येईल. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, धनंजय मुंडे साहेबांचा या बाबतीमध्ये त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नसावा हे मला पहिल्यांदा 2025 मध्ये मामा काय पाहायला मिळेल मंत्री म्हणून? 2025 मध्ये हे राज्य तुम्हाला खूप पुढे गेलेलं दिसेल. खूप चांगल्या म्हणजे इथं जनता आनंदी राहील, शेतकरी आनंदी राहील, सगळे कामगार म्हणजे सगळे तुम्हाला आनंदी दिसतील एवढं मी तुम्हाला सांगतो. पदभाराचा मुहूर्त मी मुहूर्त पाळणार ऐका ना मी मुहूर्त पाळणारा माणूस नाहीये. मी तुम्हाला एवढं सांगतो की पुढच्या आठवड्यामध्ये मी मुंबईला जाईल आणि त्यावेळेस हे करेल. मी आता ह्या आठवड्यामध्ये आता कालच बाहेरून आलोय. शेवटी माझा तालुका ज्या जनतेने मला हे केले त्या जनतेने सत्कार पाठीमागच्या आठवड्यात केलेलंच आहे. पण त्या जनतेमध्ये जाऊन जे काय सुख दुःख, माझा स्वभाव पहिल्यापासून जनतेमध्ये जाणं. आता इंदापूर तालुक्यात 3-4 दिवस मी इंदापूर तालुक्यामध्ये अजिबात पैसे थांबणार नाहीत. खरं हे आपल्याच माध्यमातून सारखं पैसे थांबतील असं होतं. लाडक्या बहिणीचे पैसे थांबणार नाहीत. लाडक्या बहिणीला अजून भविष्यामध्ये नंतर अजून पैसे वाढवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. अजिबात काही नाही, सगळं तुमच्या मनासारखं व्यवस्थित होईल.